नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना। मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये। झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात। मी आवरून तयार झालेली आहे हॉस्पिटलला जाण्यासाठी। ठिकाणी बनतोय माझा चहा, मस्तपैकी चहा घेऊया आता। कोणाचा तरी आवाज येतोय, कोण आलं? गुड मॉर्निंग स्वीटू, गुड मॉर्निंग, हॅव अ नाइस डे बच्चा। ड्यूटी करून घरी आले, फ्रेश झाले, देवाला दिवा अगरबत्ती केली। आता माझा ग्रंथ वाचायचा आहे, तो वाचून घेऊया अगोदर। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय गुरुदेव दत्त। सर्व महिन्यामध्ये पवित्र असा श्रावण महिना सुरू आहे आणि मी वाचत आहे गुरुचरित्र हा ग्रंथ। या ग्रंथाचे माझे आतापर्यंत 31 अध्याय वाचून पूर्ण झालेले आहेत। आजपासून मी 32व्या अध्यायाला सुरुवात करते। स्वयंपाक बनवून तयार झालेला आहे। आजच्या जेवणामध्ये आहे बाजरीची भाकरी आणि हरभऱ्याच्या पानांची भाजी। ही जी भाजी दिसते ती कोवळीची हरभऱ्याची पानं असतात त्याच्यापासून बनवलेली आहे। ती पानं सुकवली जातात, त्याचा चुरा करून तो साठवला जातो आणि जेव्हा आपल्याला भाजी करायची असेल तेव्हा त्याच्यापासून भाजी बनवली जाते। तर ही भाजी मला आमच्या शिरसगावच्या आत्याने दिली होती आणि घरी आल्यानंतर मग आज आम्ही केलेली आहे। तुम्ही ही हरभऱ्याच्या पानांची भाजी कधी खाल्ली आहे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सर्वांनी जेवायला या। जेवण करून झालं, घरातली सगळी कामं आवरली। आज नितू दिवसभरात झोपली नव्हती, त्यामुळे ती खूप लवकर झोपले आणि मला देखील झोप आले। तर आता झोपते, उद्या सकाळी भेटूया। नवीन दिवसाची सुरुवात झाली। सकाळी उठून हॉस्पिटलला गेले आणि ड्यूटी करून आता घरी आले। गेले 8-10 दिवस झाले मला सर्दी खोकला झाला आणि मी काही स्वतःकडे जास्त लक्षच दिलं नाही, त्यामुळे तो माझं काही बराच झाला नाही। तर आज परत मी अँटीबायोटिक घ्यायला सुरुवात केली, तरी मला त्रास होतोच आहे। आता घरी आले तर मस्त चहा ठेवलाय, अगोदर चहा घेऊया। जसं की काल मी सांगितलं, मी गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करते। कालपर्यंत माझे 38 अध्याय वाचून झालेले आहेत। आज मी 39व्या अध्यायाला सुरुवात करते। श्रावण महिन्यातच हा ग्रंथ वाचून मला याची समाप्ती करायची आहे। आता मी माझ्या वाचनाला सुरुवात करते। सर्वांना खाण्यासाठी छान असा मखाना भाजलेला आहे। आता मखाना खाऊया आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला लागूया। आजच्या जेवणासाठी मी बनवणार आहे चकुल्या। त्यासाठी मी या ठिकाणी तूर डाळ आणि मसूर डाळ पाण्यात भिजत घातलेली आहे। चकुल्यामध्ये मी वापरणार आहे हा श्रावण घेवडा। हा घेवडा ना खूप भारी लागतो, याचा भात, याची भाजी किंवा याच्या चकुल्याना खूपच मस्त लागतात। तर आज आपण यापासून चकुल्या बनवणार आहे। खूप दिवसानंतर आज घरातील सगळेजण मिळून आम्ही एक गेम खेळणार आहे आणि ही गेम सगळ्यांना माहीतच आहे, पण नित्तूसाठी नवीन असेल, नित्तू पहिल्यांदाच गेम बघेल। तर चला खेळूया आता गेम। आता एका पायावरून आपल्याला पुढे जायचंय, परत दुसऱ्या पायावरून, परत हात। याची गेम आपण लहानपणी खेळत होतो, ती गेम आता आपण खेळणार आहे। जी आम्ही गेम खेळलो तीच गेम आता नित्तूचे बाबा आणि नित्तू खेळणार आहेत। कम ऑन, नेक्स्ट। तिकडून बाळा, तिकडून तिकडून ये।
हां ये नीतू. हां कमॉन कमॉन, जमते. हां नेक्स्ट. हां ये. नीतूने शॉर्टकट शोधलाय. आता नीतूसाठी जरा अवघड फेज आहे. ये नीतू. हुशार आहे नीतू. कशी आली? घरात गेम खेळली की नीतू सर्वात जास्त खुश होते, तर तिला आता प्रत्येकासोबत तीच गेम खेळायची आहे. 1 2 3 स्टार्ट. कम ऑन. ओह व्हेरी नाईस. हां खाली करा जरा. कुठे? छान 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 पिलू. ये पिलू कम ऑन. छान छान. आणि आजच्या गेमची विनर झालेली आहे नीतू. चकुल्या फोडणीला टाकल्या आणि गेम खेळायला गेले. मस्तपैकी उकळलेल्या दिसत आहेत. आता त्याच्यामध्ये चपातीचे आपण तुकडे करून टाकतो ना, तसे टाकूया. इकडे कणिक देखील मळून ठेवलेली आहे. गरमागरम चकुल्या, त्याच्यावरून घातलेली तुपाची धार, सोबतीला कांदा, एक बेस्ट कॉम्बिनेशन. या सर्वांनी जेवायला. वेळ झालेली आहे झोपण्याची. चला तर मग बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय, गुड नाईट सर्वांना.